संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। कौटुंबिक वादातून लहान भावानेच केला भावाचा खून। कोल्हापूर येथे रंगपंचमी दिवशीची घटना। मद्यधुंद अवस्थेत घरात वारंवार वाद घालणाऱ्या तरुणाचा लहान भावानेच डोक्यात स्टीलची पाण्याची बाटली घालून खून केला। हर्षद विलास पांढरबळे वय 23 असं मृताचं नाव असून लहान भाऊ यशवंत पांढरबळे वय 18 याला राजारामपुरी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं। हर्षदला दुसरी मुलगी झाल्याने काही दिवसापासून तो नैराश्यात होता। यातूनच अतिमद्यप्राशन करून कुटुंबियांना त्रास देत होता। याला वैतागूनच लहान भावाने हे कृत्य केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती। घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की विलास पांढरबळे यांचे शाहू मिल समोरील अण्णाभाऊ साठे शाळेसमोर 2 मजली घर आहे। ते पत्नी व 3 मुलांसोबत येथे राहतात। मोठा मुलगा हर्षद याचे लग्न झाले असून त्याला 2 मुली आहेत। मोठी मुलगी 2 वर्षाची असून 15 फेब्रुवारीला दुसरी मुलगी झाली। घरात त्याचा लहान भाऊ यश ही राहण्यास आहे, तर 2 नंबरचा भाऊ क्रिश हा तामगाव येथे कामानिमित्त राहण्यास आहे। हर्षदचा कुटुंबियांसोबत 4 दिवसापासून वाद सुरू आहे। वेट बिगारी कामे करणारा हर्षद मद्याच्या आहारी गेला होता। त्यातून तो कुटुंबियांसोबत वाद घालत असे। सलग 4 दिवस भावाभावांमध्ये शिवीगाळ हाणामारीचे प्रकार सुरू असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले। चिंचोळ्या जिन्यातून पहिल्या मजल्यावरील खोलीत जावे लागते। याच खोलीत हर्षद आणि यश यांच्यात रविवारी सायंकाळी हाणामारी झाली। यशने स्टीलच्या पाण्याच्या बाटलीने हर्षदच्या डोक्यात घाव घातले। खोलीतील कॉटवर झालेल्या झटापटीनंतर हर्षद खाली कोसळला। याच ठिकाणी तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। अतिरक्तस्रावाने त्याचा जागीच मृत्यू झालाय। झटापटीत यशच्या अंगावरील कपडे, बूट रक्ताने माखले होते। अशाच अवस्थेत तो खोलीतून बाहेर आला। त्याला रक्ताने माखलेले पाहून रहिवाशांनी याची माहिती पोलिसांना दिली। राजारामपुरी पोलिसांनी अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी पोहोचून यशला ताब्यात घेतलं। तसेच फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी बोलावून पंचनामा केला। घटनास्थळी रक्ताने माखलेली बाटली, चादर, स्टीलची परात पोलिसांनी जप्त केली। पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सहाय्यक निरीक्षक भारत साळुंके यांनी घटनास्थळी भेट दिली।